त्याचा आपल्याला थोडासा त्रास होईल, पण हे पानवलकर सर आणि आनंद सर आणि जेनी यांची जी काही बॉसगिरी चालू आहे ना, त्यातून आपण सुटू. एक वेळ ना मी आनंद सरांचं आणि पानवलकर सरांचं समजू शकतो, म्हणजे त्यांची बॉसिंगगिरी समजू शकतो, पण ही जेनी ही का बॉसिंगगिरी करते आपलं? आनंद सरांची लाडकी आहे ना. काय चालतं ना या दोघांमध्ये ते त्यांनाच माहिती. काय चालणार दोघांमध्ये, दोघही अनमॅरिड आहेत. सही आहे, सही आहे. मी दोघेही माझ्या कॅबिन मध्ये या. आत येऊ का मॅडम? मीच आत बोलवलं ना तुम्हाला, या पटकन. नेत्रा, क्लोज द डोर. सॉरी मॅम. नारकर, प्लीज हे पोस्टर्स लावा ना. हो. एक तिकडे लावा. नाही, ते मला तिकडे हवं. या. तुला मदत करायला सांगितली का मी? ठेव ना. गुड. थँक्यू. व्हेरी सॉरी मॅम, पण आम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलत नव्हतो. ते जेनी आणि आनंद सर आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलत होतो. बोला ना. हो 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 मॅडम. जेनी आणि आनंद आवडत नाही का तुम्हाला? छे छे, असं काहीच नाहीये मॅम. खोटं बोलू नकोस हा. त्याच्यापेक्षा खरं बोला, ते मला जास्त आवडेल. नाहीतर काय मला गॅरीला फोन करावा लागेल आणि त्याला सांगावं लागेल की आपल्या ऑफिसमध्ये बाबा गॉसिपिंग चालतं. प्लीज प्लीज मॅडम, असं काही करू नका. खरंच आमच्याकडनं चूक झाली, पुन्हा अशी चूक नाही होणार आमच्याकडून. प्लीज मॅडम. ठीक आहे, फाईन, माफ करते मी तुम्हाला. पण माझी एक अट आहे. या ऑफिसमध्ये जे काही घडतं, कोण काय बोलतंय, काय करतंय, हे सगळं तुम्ही दोघांनी येऊन मला सांगायचं. आणि हे कोणाला कळलं नाही पाहिजे. गॅरीला पण नाही. ठीक आहे मॅडम, चालेल. ओके मॅम. ठीक आहे, यू मे गो ना. ओके. हो, आणि एक मिनिट, डोंट वरी, मी गॅरीला काही नाही सांगणार. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू मॅम. काय भारी आहे. कसली ऑसम बिझनेस वुमन सारखी वागले यार मी. आता बघ गॅरी, तू कशी इंटेलिजंटली टॅकल करते. ट्राय अँड फॉलो द सेम रूल. डिवाइड अँड रूल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.